भगवान म्हणे तुम्ही उठा म्हणे गोमाजी, तुम्ही ईश्वर प्राप्त केला म्हणे, तुम्ही आता का मागायचं मागा म्हणे, पण तपस्याला सोडा म्हणे. त्यांनी 4 वर मागितले होते. माझे लोक सुखी राहिले पाहिजे, मला आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. माझा 4था वर्ष माझा गजान नावाचा म्हणून 300 का 200 वर्षानंतर जन्माला येणार आहे या पृथ्वीवर. त्याचा जन्म माझ्या सेवकांसाठी, माझा जन्म त्याने मोठा माणूस बनवायचा आहे. भगवंत तुझ्या इच्छेप्रमाणे होऊन जाईल म्हणे. त्यांना जेव्हा समाधी घ्यायची होती त्यांना स्वर्ग झाला, माझा गजू येणार आहे जन्माला, मी राहणार नाही म्हणून ते राहण्याची व्यवस्था केली, खाण्यासाठी आणि पिण्यासाठी गंगा गोदावरी मला प्रार्थना केली. मी तुझ्याकडे पाण्यासाठी येत आहे म्हणून. गंगा मागवली तुम्ही इथं पाण्यासाठी येऊच नका म्हणे, कारण तुम्ही ईश्वर प्राप्त करा म्हणे. तुमची मागणी मला माहित होती की तुमच्या शिक्षाला पाण्यासाठी येऊन जाईल. हो म्हणे. मी निघाली म्हणे पाणी घेऊन, पहाटेचा टाईम होता. तुम्ही निघा म्हणे गोमाजी. गंगामाई इथून निघाली, गोदावरी गंगामाई गोमाजी इथून निघाली भुयारातून. दोघांची तिथे भेट झाली. गडवा आपल्या गोमाजी हाती खाली पडला, तांब्याला गडवा भरला, शेणात भरला आणि पाणी वाहिणं सुरू झालं. 6 वर्ष झाले पाणी वाहून आलं. संत कृपा झाली, इमारत फळ आली नर. संत संत त्याचा ना यंत, ज्याच्या घरी नाही चूल तोच झाला संत. किती फूट खोल आहे सांगतो सर. भारींच्या आकाशी तिथे चित्त पिल्ला पाहिजे. धार आकाश तुटून मन चित्त सरळले. और संताचं मन आपल्याविषयी आहे. या मुलाची आई या मुलावर प्रेम केलं, याची किंमत झाली का? होणार आहे नाही जगामध्ये. पण आई मुलापुरतच प्रेम करते, संत पुन्हा जगात प्रेम करते. हा फरक आहे. चिरमुंडपासून गजानन बाबा इथं आले, इथं पाणी काढते, स्नान करायचे, जेवण करायचे, गोमाची ती सेवा करायची. शेगावला गेली. हा शेगावला जाण्यासाठी 148 वर्ष 6 दिवस झाले आज. अच्छा. 148 जयंती होती. हा 8 तारखेला आणि आजची 4 तारखेला 6 दिवस. तो दिवस जिथून शेगावला गेले तोच प्रगट दिवस. अच्छा. इथून शेगावला गेले तोच प्रगट दिवस. 8 तारखेला 148 वर्ष 6 दिवस झाले आता. गोमाजी किती खोल असेल ते काहीच नाही एवढं पण गोमाजी कोण होते? गोमाजी कोण होते म्हटलं? गुरु गजानन महाराज गुरु होते. अच्छा. गजानन बाबाच्या गुरुचं गाव आहे. काहीतरी याच्याने केलं म्हणा. गजानन बाबाच्या गुरुचं गाव आहे. हा हा. म्हणजे माणसापेक्षा मोबाईलची किंमत जास्त आहे. मस्त आहे पण